सर्वांना इथून शिदोरी घेऊन जायची आहे। त्यांचा भाषा तुमच्या समोर सांगते आहे। अहो आई वडिलांचे उपकार लय भारी असते। जेव्हा आपण जातो ना तर काही सोबत नेत नाही आपण। बालपणामध्ये कितीतरी कष्ट सोसावं लागते। असं आठवल्यामुळं एक बाबासाहेबांचं गीत आहे, किती कष्ट सोशिले। जसं त्या बाबासाहेबांना देशातल्या सगळ्या लोकांसाठी तुकडोजी महाराज गाडगे बाबा, माऊली ज्ञानोबा तुकोबांनी जे कष्ट सोसले, आपले मायबाप आपल्या लेकरांसाठी कष्ट सोसत असते। हे तर विश्वरत्नाचं गाणं आहे। कष्ट केले माझ्या अभिमाने, कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जाती वाटून आकारे, संविधान दिले संविधान दिले जाती तुम्हारा उदारे, जाती तुम्हारा उदारे, कष्ट केले माझ्या, कष्ट केले समाजा, जाती जाती तुम्हारा उदारे, जाती जाती तुम्हारा उदारे। या सर्व पाहुणे मंडळी या आमच्या बाबाजीच्या, बाबारावजीच्या कार्यामध्ये बसा। पाण्यासाठी संघर्ष होता, पाण्यासाठी संघर्ष होता, मान सन्मान नशिबी होता, मान सन्मान नशिबी नव्हता। आज जगतो, आज जगतो आम्ही सन्मानाने, आज जगतो आम्ही सन्मानाने, जाती तुम्हारा उदारे, जाती तुम्हारा उदारे, कष्ट केले माझ्या, कष्ट केले माझ्या, जाती जाती तुम्हारा उदारे, जाती जाती तुम्हारा उदारे, जाती जाती तुम्हारा उदारे। कष्ट केले आमच्या बाबाजीने, बाबारावजीने कष्ट केले। तेव्हा हे मुलं मुली सर्व परिवार आज त्यांच्यासाठी येत आहे। एक वेळा जन्म संस्कार होतो, एक वेळा विवाह संस्कार होतो, आणि हा शेवटला आहे मृत्यू संस्कार। हा संस्कार संपला की आपण तेरवी झाले का झालं, 2-4-5 दिवसात आपण आपल्या कामाला लागून जातो। गेलेला माणूस आपल्याला दिसणार नाही। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक
एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा। जसं घर किरायाचं असते ना, तसंच हे जीवन सुद्धा किरायाचं आहे. यामध्ये जोपर्यंत ती शक्ती आहे तोपर्यंत हे शरीर चालणार आहे. ज्या दिवशी या 5 फुटाच्या देहातली शक्ती निघून गेली, आत्मा स्वरूपी ज्याला आपण नावानं विचारतो घोडे महाराज, पण मात्र उद्या त्याच या शरीराला मुर्दा किंवा डेड बॉडी म्हणलं जाईल. कशाचं गुमान असायला पाहिजे आपल्याला सांगा? श्रीमंतीचं, धनाचं, इस्टेटीचं? नाही नाही, हे कोणतीच गोष्ट आपल्या सोबत येत नाही. हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना. बांबूची चौकट करुणी निजविले त्यास त्यावरुणी, बांधिले जबर दोरीनी तो पुन्हा न येवो म्हणूनी. पुन्हा दया येईना, मज गुरु भक्ती करू देना. हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना, मज गुरु भक्ती करू देना. हावऱ्या मना, हावऱ्या मना, हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना, मज गुरु भक्ती करू देना, मज गुरु भक्ती करू देना. रचतील सरणावरती नच आड येत असे कोणी. अरे कुठले रे काका नाना, मज गुरु भक्ती करू देना. संत महात्मे जागे करतात. आपण मायेमध्ये असल्यामुळे या मायेचा जो पडगा आपल्यावर पडला, त्या मायेमुळे आपण कोणाशीही अपमानित वागतो, कोणालाही अपमानित बोलतो. माया आहे ना, माझं आहे, माझं आहे, माझं आहे. या माझं माझं म्हणता म्हणता, माझं माझं म्हणता म्हणता आपल्याला कळतच नाही. वंदनीय महाराज आपल्या भजनात सांगतात, तू माझं माझं म्हणत परसार नाशिवंत. तू माझं माझं म्हणत परसार नाशिवंत. करोने 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 पावितार, करोने 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 पावितार. तू माझं माझं म्हणत परसार नाशिवंत. तू माझं माझं म्हणत परसार नाशिवंत. करोने 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 पावितार, करोने 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 पावितार. संत म्हणते विचार करून जगा, गॅरंटी कोणाचीच नाही आहे. बाबा मामाजीला सर्व सोडून जावं लागलं, तुमच्या डोळ्यासमोर गेले ते. कितीतरी मेले आणि मरतील,
कोण करील व याची गिनती अतिशय सरसावला उठा रे घड्या काळ बिकट पातला त्यास दया माया मुळीच नाही राव असो वा रंक कुणीही सरळ गिळू लागला उठा रे गड्या काळ बिकट पातला तू माझ माझ म्हणत पण सार नाशिवंत तू माझ माझ म्हणत सार नाशिवंत करोनी विचार करोनी पाविकार करोनी कवडी कवडी धन जोडूनी बांधली तू माडी घरी आहे दादा तुझ्या भरपूर शेतीवाडी हा सोन्याचा संसार तू सोडून जाणार करोनी पहाविका अरे अभिमान करू नको मोठेपणाचा आहे का रे भरोसा तुला तुझ्या जीवनाचा देहाची होईल माती बुडणार तुझी शेती देहाची होईल माती बुडणार तुझी शेती करोनी पहाविका करोनी पहाविका या जय गुरु या इकडे समोर जागा आहे अभिमान करू नको मोठेपणाचा अभिमान करू नको मोठेपणाचा भरोसा नाही रे तुला तुझ्या जीवनाचा देहाची माती होणार आहे शेती बुडणार आहे आणि साधारण बाबळीच्या खोडावर आपल्याला पेटवलं जाणार आहे कशाचा अभिमान करता याला मारतो त्याला मारतो याले पाहून घेऊन काय गती आहे ते मनाची वेळ आता राहिली नाही आनंदात जगाची वेळ आहे जीवनात आनंदात जगून घ्या कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो एक दिवस हत्तीवरी मिरवित नवऱ्या परी एक दिवस हत्तीवरी म्हणतात महाराज संत महात्मा जागे करतात आपल्याला एक दिवस हत्तीवरी मिरवितो नवऱ्या परी अरे एक दिवस मित भाकरी दारी मागतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो कोण दिवस येई कसा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो रे बाबा कोण जाणतो एक दिवस वस्त्र जरी किरदाती महिलांतरी एक दिवस जरीचं वस्त्र घालते म्हणते आणि महिलामध्ये क्रीडा करतो एक दिवस चिंदी नाही मनी सांगतो एक चिंदी भेटत नाही एक दिवस वस्त्र जरी महिलांमध्ये राहतो महल म्हणजे बिल्डिंग महल
आणि एक दिवस चिंधीही मिळत नाही. कोण दिवस येई कसा पलटत राहते. आज सुख तर उद्या दुःख, सुख दुःख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है. सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है. पल पल में अनुभव करायचा आहे आपल्याला जीवनाचा. सुख आणि दुःख हे दोन भाऊ आहे, माग पुढे चालते. जसा उजवा पाय समोर गेला तर डावा पाय माग, आणि क्षणातच पलटते. डावा पाय पुढे तर माग पाय उजवा. सुख दुख दोनों जीव धर्म है, इनसे निवृत्त होना है. सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभवना है. पल पल में अनुभवना है. पल पल में अनुभवना है. संत मिले सत्संग लाभ कर, ज्ञान ध्यान में रमना है. कर्म फलों का त्याग निहित कर, शांति स्थान में जमना है. इस मानव जीवन में इतनी मंजिल चढ़ कर जाना है. टुकड़ा दास कहे यह बानी, रोज रोज ही गाना है. रोज रोज ही गाना है, रोज रोज ही गाना है. अपने आत्म के चिंतन में, अपने आत्म के चिंतन में हरदम जागरूक रहना है. हरदम जागरूक रहना है. वो हम श्वास से अपनी अंतर दृष्टि रखना है. हम श्वास से अपनी अंतर दृष्टि रखना है. अंतर दृष्टि रखना है. अंतर दृष्टि रखना है. आपल्याला सदोचित्त आपल्या स्वतःला ओळखायचं आहे. आई, आजचं कीर्तन तर आहे बाबाराव मामाजीच्या पुण्यस्मरणानिमित्त, पण बाबाजी आता या ठिकाणी ऐकायला नाही आहे. पण या ठिकाणी आपण आलो, एक नातेसंबंधामध्ये पानसुपारी असते. आपला जे काही त्या दुःखित माणसाला कुठेतरी एक शांतवना देण्याचा दिवस आहे. त्या दुःखी परिवाराला, त्यांच्या घरामध्ये जो जीव जातो त्या परिवाराला सांभाळण्याचा दिवस म्हणजे एक चला सगळे इवाई जावाई मुली पाहुणे गावातील सर्व धर्म संभाव मित्र परिवार सर्वजण त्या भेटीला येतात. अहो मामाजी चांगले होते हो, एकाएकी निघून गेले. सर्वांनाच जावं लागते. पण हा जो प्रवास आहे, मायबापाचा जो प्रवास आहे, हा लय खडतड असते. आई तुझ्या मूर्तीवाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई, तुझे उपकार भेटणार नाही.
शाळेतून घरी येताना शाळेतून घरी येताना शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई, गल्लोगल्ली शोधित फिरे आणि हाक मारी. माय हे लेकराला सांभाळते, बाप हा त्या पूर्ण घराच्या जबाबदाऱ्या आपल्या पाठीवर घेऊन चालते, खांद्यावर घेऊन चालते. घर डगमगत नाही. हे दोन चाकं असले तर मुलांना मुलींना बळ असते, माझे बाबा येईल घरी. आईला सुद्धा वाटते की माझे मालक येईल, पण एकदा जर इथून निघून गेले तर डबल आपल्याला दिसणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मुलगा होई, गल्लोगल्ली पाहत फिरे ग तू आई, गल्लोगल्ली पाहत फिरे ग तू आई. तुझ्या या प्रेमाची आई, तुझ्या ये प्रेमाची कधी जाणीव झाली नाही, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटला, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटला. हाराचे घरान करुणी रक्ताचे केले पाणी, हाराचे घरान करुणी रक्ताचे केले पाणी. तुझ्या वाणी कष्ट ग आई केले नाही कोणी, तुझ्या वाणी कष्ट ग आई केले नाही कोणी. तुझ्या या मायेची, तुझ्या गया मायेची आई, तुझ्या गया मायेची कधी जाणीव झाली नाही, तुझ्या गया मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटला, अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटला. माय बापाचे उपकार हे जन्मोजन्मी फेडता येणार नाही. ते फेडता येते तर तीर्थाला जाऊन नाही, काशीला जाऊन नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला पाळण्यात झुलवलं, त्यांच्या वाकळी धुतल्या, त्यांना दूध पाजलं, त्यांना शाळा शिकवलं, त्याच पद्धतीने जर म्हातारपणात जर आपल्याला त्यांना पाळण्यात हलवता जर आलं तर खऱ्या काशीचा आनंद तुमच्या घरात मिळते. नाही साहेब? हो निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या बाळाला, आज माझ्या बाळाला झोप का येत नाही, आज माझ्या बाळाला झोप का येत नाही. निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोव्यात
घरट्यातची उतरली गाय झोपली गोट्यात, गाय झोपली गोट्यात. घरट्यातची उतरली पळसाच्या वेलीवर झोपल्या ग साडी जुळी. पळसाच्या वेलीवर झोपल्या ग साडी जुळी. मीठ पाकड्या डोळ्याली, मीठ पाकड्या डोळ्याली, गाते तुला मी अंगाई. मीठ पाकड्या डोळ्याली, घालते तुला अंगाई. आज माझ्या बाळाला, आज माझ्या बाळाला झोप का घेत नाही. मी तुझ्या झाडामागे झोप लागलो बाई. मी तुझ्या झाडामागे झोप लागलो बाई. मी तुझ्या झाडामागे झोप लागलो. असे कष्ट बापाचे तुम्ही ऐकलंय. पुंडलिकाच्या भेटाला पांडुरंग आले, पुंडलिकाच्या भेटीला पांडुरंग आले. आणि ते आले कोणामुळं? मायबाप मांडीवर होते म्हणूनच आले ना. आई वडिलांची सेवा सुरू आहे. एका मांडीवर आई आहे, एका मांडीवर बाबा आहे. मायबापाला खूप मोठी सेवेची गरज राहत नाही हो. जे तुम्ही जेवता तेच द्यायला पाहिजे, काही खूप नाही पाहिजे. बालपणात जे देतो ना तेवढंही नाही पाहिजे त्याला. जे बालपणात आपल्याला दिलं ना, वेळोवेळी दिलं, वेळोवेळी हट्ट पुरवले, तेवढीची गरज नाही. थोडं जे भेटलं ते जरी मिळलं, बालपणात सू जरी केली अंगावर तरी काही वाटत नाही. जाऊ दे, बालपणात शी जरी केली तरी काही वाटत नाही. पण म्हातारपणामध्ये जर तसं जर का काही घडलं तर तो माणूसही नकोसा होऊन जाते. आणि ही वेळ सगळ्यावर येणार आहे. बालपण आपण सगळ्यांनी पाहिलंच. आपलं जबाबदारीचं वय जे आहे, वैवाहिक जीवन विवाहापासून तर 60 वर्षापर्यंत मरमर कष्ट करून सगळं करता करता काय आहे ते परिस्थिती सर्वांची आहे. ते इथे असणारे सगळे पाहुणे आहे ना, सगळे तुम्ही बाप आहे. आणि इकडे आमच्या आई बहिणी बसलेल्या या सगळे आई आहे. आईच्या आणि या बापाच्या जबाबदाऱ्या सर्वांना माहित आहे. पण बाबा मामाजीच्या या निमित्त आज बोलण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे. पुंडलिकाची सेवा सुरू आहे आणि पांडुरंग आले. पुंडलिका मी आलो आहे, कुठं थांबू सांग. अहो देवा तुम्ही बराबर आहे, तुम्ही आले हे बराबर आहे. पण मायबाप झोपून आहे मांडीवर. माझे मायबाप मांडीवर झोपून आहे, मी उठू शकत नाही. एक काम करा देवा, वीट आहे, थोडा वेळ विटेवर उभे राहा. जसं आपण कोणी आपले अतिथी लोक आले, आता पाहुणे आले, आपण जशी खुर्ची ठेवल्या ना सगळ्यांना अतिथींसाठी की बसा पाहुणे म्हणजे दुधा या गावाला आमच्या हांडे परिवाराने हा सोय केलेली आहे. मंडपाची केली आहे, भोजनाची केली आहे, या कीर्तनाची सोय केली आहे, या पूजेची सोय केलेली आहे आणि पाहुण्यांसाठी खुर्च्यांची सोय केलेली आहे. का अतिथी देव भव, तुम्ही अतिथी आहे आमच्या. आज आलेल्या सर्व पाहुणे आज आमचे अतिथी आहे सर्वजण. अरे तुम्ही आपल्या वेळातून वेळ, कामातून काम बाजूला सारून तुम्ही या ठिकाणी आले आहे. आणि म्हणून आमच्या हांडे परिवाराकडून या अतिथींचा मानपूर्वक सन्मान आहे. तुम्ही आपल्या कामाचं बजेट बाजूला सारून एवढे पाहुणे या ठिकाणी आले. आमच्या बाबा मामाजीच्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी आले. मी त्या दिवशी या अंत्यसंस्काराला होतो. अंत्यसंस्कारामध्ये काही मंडळी बोलले, त्यांनी तिथे दर्शवलं बाबा मामाजीचा स्वभाव कसा होता, बाबा मामाजीचं बोलणं कसं होतं सांगितलं. ठीक आहे, कडक जरी असेल पण तत्वनिष्ठ माणूस होता, सत्य पटत होतं त्यांना.
आणि सत्य हेच ईश्वर आहे. सत्य हेच ईश्वर आहे. कधी कधी कठोर माणूस कधी कधी घरामध्ये आवडत नाही, पण कधी कधी जेव्हा लेकरं घडते ना चांगल्या विचारावर, त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने ते जीवन निर्माण होते. योगायोगाने मी त्यांच्या परिवाराचा परिचय देतो थोडक्यात. हे त्या वडिलाच्या पोटी जन्माला आले बाबारावजी जगन्नाथजी बापूराव हांडे. तसेच बाबारावजीची आई होती गौबा सोनाबाई जगन्नाथजी हांडे. यांचे सुपुत्र म्हणजे बाबा मामाजी. तसेच स्वर्गीय बाबाराव जगन्नाथजी हांडे यांचा आजचा पुण्यस्मरण सोहळा आहे. सौ प्रभाताई बाबाराव हांडे ह्या बाबारावजीच्या पत्नी आहे. तसेच या आई वडिलांचे जे मुलं आहे, अरे त्यांना फोटो पण घे बराबर. चौकात उचलून खाद्यावरती मागे 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 उरलेच कोणी नागाई. मागे 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 उरलेच कोणी नागाई. चौकात उचलून खाद्यावरती चौकात उचलून खाद्यावरती. आज या ठिकाणी स्वर्गीय बाबारावजीच्या याच्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 22वा अध्याय लिहिला, अंत्यसंस्कार. आणि या अंत्यसंस्कारामध्ये काही ओव्या लिहिलेल्या आहेत. कारण संत हे तारण्याकरिता आले. संत हे सर्वांना तारण्याकरिता आले. आपल्याला आपल्या घरी सर्व असते, गाडी असते, पण गाडी चालवणारा बराबर जर असला तर गावले मुंबईला गाडी पोहोचते. पण गाडी चालवणाराच बराबर नसला तर मधामध्ये मात्र. तसंच या संसाराची गाडी चालवण्याकरता विचाराची गरज आहे. आणि जर विचाराची जर देवाणघेवाण या मस्तकात जर झाली तर आपला संसार सुद्धा गोड होऊ शकते. नंतर जिवंतपणी तर जगतोच आपण, पण मेल्यावरती आपल्या डोळ्यामध्ये अश्रूच आले नाही पाहिजे असे कर्म करून जायचं आहे. आता इथे उपस्थित माझे वडीलधारे मंडळी आहे, मायबाप आहे, अनेक घरी प्रपंच आहे, परिवार आहे. तुमच्या परिवारामध्ये सुख शांती निर्माण व्हावी असं जर आपल्याला वाटते तर आपल्या मुलाबाळांना, आपल्या सुनबाईला, आपल्या परिवाराला कुठेतरी संतांचे विचार देण्याचा प्रयत्न करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचा. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचा. 41 अध्याय आहे. जीवन सफल होईल. आजच्या काळामध्ये सगळे मुलं मुली मोबाईलच्या मागे आहेत. अनेक तुम्हाला माहित आहे गती मोठी कठीण परिस्थिती आहे. आणि कधी कधी त्या परिवाराच्या दुःखामुळे कधी कधी कोणाला अटॅक येते, तर कोणाकोणाला कोणी कोणी निघून जाते. अशी परिस्थिती निर्माण होते मायबाप हो. ती नाही आली पाहिजे म्हणून संत महात्मा सांगतात, विवाह आदी संस्कार आवश्यक, परिखर्च न व्हावा अधिक, त्याचे स्वरूप जाणून तात्विक आचरावे सर्वदा. जन्माचं सांगितलं, ओटी फळे मोजी बंधन, जावळे उतरणे तीर्थी जाहुने, वास्तु बारसे वाढदिक जाण अवडंबर नको ते.
तैसेची आहे मृत्यू संस्काराचे, स्तोम नसावे अंत्यविधीचे, जेणे मृताची आणावे सजीवांचे दुःखी होय जीवन। मृत्यू संस्काराचा एका खुलासा, लोक मृत्यूशी समजती भलतीसा, मी म्हणतो मृत्यू जैसा उत्तम नाही कोणी। दुःखातून मुक्ती झाली, प्रपंचाच्या या सुख दुःखातून मुक्ती झाली, कारण या जीव संपल्याशिवाय या शरीराची मुक्ती होत नाही बाबा। जैसी नदी सागराशी मिळे, सोडोनी भेदभाव कष्ट बळे, तिचे कार्यची होते सगळे मिळण्यासाठी सागरी। जशी नदी सागराला मिळण्याकडे धडपड करते, पाहुणे मंडळी 5 मिनिट लक्ष ठेवा बरोबर। जशी नदी सागराला मिळण्याकडे तळमळ करते, तसा हा जीव सुद्धा निजरूपाशी मिळण्याकडे धडपड करते। जशी नदी सागराला मिळण्याकडे धडपड करते, तसा हा जीवही सुद्धा दुःखातून मुक्त होण्याकरता धडपड करते। की निजरूप दाखवा हो, हरिदर्शनास यावो, निजरूप दाखवा हो, हरिदर्शनास यावो, निजरूप दाखवा हो। अरे त्या पार्थाला कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिलं अष्टभुजा रूपानं। अर्जुन म्हणतात देवा मला तुझं दर्शन पाहायचंय। तसंच या जीवाला सुद्धा शेवटच्या क्षणी थकल्यावर त्या प्रभूच्या दर्शनाची वाट असते की ईश्वरा पांडुरंगा, ज्याही देवाला आपण मानतो त्या प्रभूची आशा असते का देवा पाहिजो रे बाबा, लय कष्ट झाले, आता शेवटला टाइम बराबर ठेवजो रे बाबा। अरे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून गेले, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। बाबाजी तुकाराम महाराज ज्यांना जगद्गुरु पदवी आहे ते सुद्धा आयुष्यभर सगळी प्रॉपर्टी रे, सगळ्या जनतेला माझं सगळं देऊन दिलं, फक्त तू मला मिळावा, तुझी शेवटल्या क्षणी भेट व्हावी पांडुरंगा, बस एवढीच आशा आहे। तसं सगळ्यांना वाटणार आहे, लक्षात ठेवजा। गाड्या जेव्हा नवीन आहे, आपल्या गाड्या नवीन आहे, वाटते 4-5 लोक जास्त बसवा। ज्या दिवशी टायर झिजून जाते, त्याचा सगळा सोल झिजून जाते, तेव्हा तोच म्हणते मी पोहोचलो तो बरं होईल बाबा, आता काय करू, गाडी जुनी झाली आहे। निजरूप दाखवा हो, हरिदर्शनास यावो, निजरूप दाखवा हो, निजरूप दाखवा हो। आणि म्हणून अशी ही गाडी इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना संदेश देतो, आजपासून घरी जा, बाबा मामाजीच्या या पुण्यस्मरणामधून घरी जा। घरी जर कुठे किटकिट असेल, एकामेकाशी पटत नसेल, भेदभाव असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल का आपल्याला असंच टिकून राहत आहे, अबोला ठेवू नका, अबोला ठेवू नका, बोलत जा। कबीर महाराज म्हणतात आपल्या वाणीत, ऐसी वाणी बोलिए, ऐसी वाणी बोलिए, मन का पाप होए, औरन को शीतल करे, आप शीतल होए, औरन को शीतल करे, आप शीतल होए। योगायोग आहे, एवढे पाहुणे कधी भेटले नसते, माझ्या मामाजीनं मला बोलवलं। वा, एकदा बाबा मामासाठी टाळ्या वाजवता का? एकदा वाजवून द्या। जिवंतपणी बाबा मामाजीच्या घर नाही पाहायला भेटलं, पण गेल्यावर यानाचा योग आला हो। एक वंदनीय महाराजांची आठवण मला आली।